ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पन्हाळा तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नव्याने सोडत जाहीर। पन्हाळा तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धत चिठ्ठ्या टाकून निश्चित करण्यात आलं। यावेळी तालुक्यातून आलेले ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील 2025 ते 2030 सालामध्ये निवडणूक होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तालुक्यातील 111 ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने चिठ्ठ्या टाकून तहसीलदार माधवी शिंदे यांनी निश्चित केलं। ही आरक्षण प्रक्रिया मे मध्ये पार पडली होती, परंतु कोर्टाच्या आदेशानुसार फेर आरक्षण प्रक्रिया राबवण्यात आली। ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडील 5 मार्च 2025 च्या आधी सूचनेनुसार सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आणि महिला सरपंच आरक्षित निश्चित केलं। 111 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदापैकी अनुसूचित जातीसाठी 16, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 30, सर्वसाधारणकरिता 65 अशा एकूण 111 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत झाली। त्यापैकी महिलांसाठी 50% आरक्षण निश्चित केलं। यामध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित 16 पैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 8, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित 30 पैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 15 आणि सर्वसाधारण प्रवर्गामध्ये 63 पैकी सर्वसाधारण महिला 33 अशा प्रकारे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने चिठ्ठ्या टाकून निश्चित केलं। यावेळी तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाळ, रमेश कुमार नांगरे यांसह तालुक्यातून आलेले ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।